कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. चला चला पप्पे इकडे. तू तू सूर्या दादा बन, मी तुळजावहिनी बनते. हा हा चल चला, चल. रेडी तुम्ही? चालेल चालेल. 3D मध्ये काढ 3D. हा. रोल कॅमेरा. रोलिंग. रोल साऊंड. रोलिंग. ऍक्शन. बोल ना पप्पे. बोल पप्पे बोल की. काय बोलू? अरे अगं काय बोलू म्हणजे काय? तू सूर्य दादा आहे ना, मला सॉरी बोल ना. मी का तुला सॉरी बोलू? अगं मी तुळजावहिनी बनली ना पप्पे, मग म्हणून मला सॉरी म्हण. तुला नाही करायचं का? धरू दे तू कर का. हा मी अरे काय लावलंय? किती वेळ झाला कॅमेरा धरून उभा आहे मी. हात दुखायला लागला माझा. नीट करा आता. मग काय पप्पी नीट करा, नाही तर मी येईन करायला. तूच ऐकत नव्हती ती. पप्पी कर लवकर. ठीक आहे ठीक आहे करते. हा सॉरी. अगं पप्पे असं सॉरी म्हणतात का? असं सॉरी म्हणलं ना तर तुळजावहिनी अजूनच चिडल. का बरं? बायको आहे ना ती त्याची, तिने सगळं ऐकलं पाहिजे आणि एवढं गुलुगुलू करू नये, नाहीतर बायको डोक्यावर मिऱ्या वाटती. ए पप्पे गप्प बस की. नाही ते कशाला बोलती? जे बोलायला सांगितलं ते बोल. हा आता बोल. नीट टेलणार का नाही? काय म्हणजे नीट 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 बोलणार का नाही? बोल. हा नीट बोल. अगं तू नीट नाही बोललीस तर आम्ही दादाला मदत कशी करणार? ठीक आहे आता बोलते मी नीट. दादा दादा. हा हा कर. सूर्य दादा करणार आहे. रेडी. ऍक्शन. सॉरी तुळजा, काल मी तुझ्याशी लय चुकीचं वागलो. सूर्या मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. हे बरं आहे तुझ्या भावानी, मैत्रिणींनी, पाहुण्यांनी मला कसंही बोलायचं आणि मी काही शांतपणे ऐकून घ्यायचं. पण म्हणून का तू पार्टीत मारामारी करणार का? तुझ्या बापाने पाहुणचार केला, 4 दिवस तिकडे राहिलो म्हणून मी काही घर जावे झालो नाही सगळं ऐकायला. सूर्या तू नीट बोल माझ्याशी. मी तुझ्याशी नीट बोलते ना. नाही बोलणार आणि माफी तर नाहीच मागणार. आणि तू माझ्याशी नीट बोल, नाहीतर नाहीतर काय? नाहीतर काय चाललंय तुमचं? दादानी माफी कशी मागायची याचा विचार करायला जमलोय ना आपण इथं, आणि तुम्हीच भांडायला लागलाय. ते हिला सांग की. सूर्या काय गरज नाही माफी वगैरे मागायची. त्यांनी उलट तुझा अपमान केलाय, त्यांनी तुझी माफी मागितली पाहिजे. पप्पे तू गप्प बस. एकतर माझं चुकलंय, तुझं त्याच्यात काहीच चूक नाही. अरे तुझ्याला बिचारायला माहित पण नव्हतं मी शत्रूचं कोट घालून पार्टीमध्ये उभा होत होते. शत्रूचे मित्र नालायक होते, त्यांच्यामुळे माझं डोकं सटकलं आणि त्याचं नव्हतं झालं. आता मला कळलं नाही हे सगळं कसं निस्तरू मी. आयडिया. दादा तू आहे ना एक काम कर, तुझ्या वहिनीला मस्तपैकी मोगऱ्याचा गजरा नेऊन दे, आवडेल तिला. छे नाही 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 नाही, एकदम बोरिंग आयडिया. दादा त्यापेक्षा ना वहिनीसाठी तुपातला शिरा घेऊन जा. धनु दीदी खाण्यापलीकडे पण जग आहे ग. हा दादा तू वहिनीला गाणं म्हणून दाखव. गाणं? आणि दादा दादाच्या आवाजातलं गाणं ऐकलंय का? वहिनीने ऐकलं ना तर ती जागेवरच भडकल. आधीच वाडा सोडून गेली, गाव सोडून शहरात निघून जाईल. अरे मग काय करू मी ज्याला त्याचा राग जाईल? सूर्या, नाना तुम्ही? अरे तू एकटा डॅडींच्या बंगल्यावर चालला असेल तर मी पण येतो की. नाना कशाला उगाच तुम्हाला त्रास? अरे त्रास कसला आलाय? आणि तू तर मला घरच्या सारखा आहे सूर्या. आणि एकटं जाण्यापेक्षा एखादं मोठं माणूस सोबत असलं ना तर बरं नाही का? नाना तुम्ही काय माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. तुमचा आदर वाटतो मला. चला चल.
दादा ऑल द बेस्ट. डॅडी ती तुळजा परत आली. माहितीये आम्हाला. तर तुम्ही कशा पाय एवढे घाबरताय? आमचे उत्तराधिकारी तुम्ही. घाबरतय कोण? चांगली गेली होती. तुम्हाला सांगतो ही पिढा नकोच होती घरात. तोच विचार करतोय आम्ही. आमचा डाव आमच्यावरच कसा काय उलटला. आता ही पोरगी म्हणून या घरात राहणार, आपल्यावर नजर ठेवणार आणि आपले सगळे डाव उधळून लावणार. नाही तर काय. मी तर म्हणतो तुम्ही त्या सूर्याला सांगा जा बाबा बायकोला घेऊन तुझ्या, आणि तो तुमचा ऐकल पण. अहो तसं करायचं असतं तर कवाच केलं असतं आम्ही चिरंजीव. आम्ही त्याच्या पुढं झोकणार नाही, त्यानं आमच्या पुढं झोकलं पाहिजे. डॅडी डॅडी सूर्य आलाय. आलं जुगाड चालून आलं. चला बघूया काय म्हणतायत आमचे जावई बापू. खरंच माझं लय चुकलं डॅडी. काही मला माफ कर. माझं खरंच मी असं चुकलं काय डॅडी. करताय जावई बापू? असं काय करताय? असं नका करू. अहो तुमची जागा इथं आमच्या पायाशी नाही, आमच्या मनात आहे. तुम्हाला माहिती आहे. डॅडी माझीच मला लाज वाटायला लागली. पण माझं कसं काय डोकं ठिकाणावर नव्हतं माझं मलाच कळणार झाले डॅडी. मी तुम्हाला तिला दोघांना दुखवलंय डॅडी. तो जण मला एवढी साथ दिली आणि मी तिच्याशीच असं वागलोय डॅडी. माझ्या देवाला दुखवलंय मी डॅडी. डॅडी मला एकदा सुधारायची संधी द्या डॅडी. मी तुळजाला न्यायला आलो. होय डॅडी, तुम्ही पण नका राग धरू मनात. आणि जे झाले गेलं ते सगळं विसरून जा. कसं आमच्या काळजाच्या तुकड्याला पाठवू? हे आता झालं ते परत होणार नाही. कशावर? नाही होणार डॅडी. मी तुम्हाला शब्द देतो डॅडी, नाही होणार परत. जावई बापू तुम्हाला तर माहिती आहे आमच्या लेकीपेक्षा तुमच्यावर जास्त जीव आहे. परत असं वागू नका. नाही बघणार. लय त्रास होतो आम्हाला. जर झाला तो अपमान अजिबात पोटात घालण्यासारखा नाही. पर तुमच्यासाठी आम्ही तो घातला पोटात. भेटा आमच्या लेकीला, घेऊन जावा. डॅडी डॅडी तुमचं आभार कसं म्हणून तेच कळणं झालंय बघा. लय मोठं मन आहे हो तुमचं. खरंच आभारी आहे मी तुमचं. तुझ्याला भेटतो मी आणि घेऊन जातो तिला. सुख्या घेऊन जाती बॅग घेत ना, त्या आम्हाला पुढचा डाव टाकता येईल. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.